काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर मतदानासाठी निघालेले आहेत। ग्रामदैवताचं दर्शन घेतलेलं आहे। आजचा दिवस महत्त्वाचा आहे। अनेक निवडणुका लढवल्या, खासदारकीची निवडणूक लढवत आहे आणि आज मतदान आहे। आज छत्रपती आणि जिजामातांचा आशीर्वाद घेतलाय आणि पुण्याची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने जिजामाता आणि छत्रपतींनी या पुणे शहरात सोन्याचा नांगर फिरून केली आणि त्याच पदस्पर्शाने पावन झालेल्या जागेमध्ये ज्यांचं बालपण या लाल महालामध्ये गेलं, छत्रपतींचं तिथं दर्शन घेतलं आणि दर्शन घेत असताना गेली 2 महिने मी प्रचारात फिरतो। ज्येष्ठ नागरिक भेटतात, सर्वसामान्य नागरिक भेटतात आणि ज्या पद्धतीने आशीर्वाद देतात असा मला विश्वास पूर्ण आहे की मी प्रचंड बहुमताने विजय होईल हा माझा विश्वास आहे। पुणेकर नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून तुम्हाला 2 महिन्यापासून प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत। आजचा शेवटचा दिवस आहे, नागरिकांचा कसा प्रतिसाद होता आणि आजच्या दिवशी नागरिक कसा प्रतिसाद देतील? आता तुम्ही बघितलं असं अनेक नागरिक म्हणले भाऊ तुम्ही 100% तुम्ही बघितलं हे पुणे शहरामध्ये हा प्रचंड प्रमाणामध्ये ओढा नागरिकांचा माझ्या पाठीशी आणि लोकशाहीला जिवंत ठेवण्याचं काम आज पुणेकर करते। गेल्या 2 दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत, आपल्या विरोधकांकडून घडामोडी घडत आहेत। काल देखील आपल्याला आंदोलनाला बसावं लागलं। या सगळ्याचा जो आहे तो कितपत परिणाम जो आहे तो या सगळ्या मतदानावरती बसू शकतो? भारतीय जनता पार्टीला MIMचा आधार घ्यावा लागला आणि MIMचा आधार घेऊन निवडणूक जिंकताना दिसत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर सुद्धा ते पैशाचा प्रचंड प्रमाणात वापर करत होते। अनेक नागरिकांच्या घरात पैसे वाटत होते, पण कोरोनाच्या काळामध्ये 400 पट ज्याची रक्कम वाढली तो भ्रष्टाचार, तो पैसा आज ह्या निवडणुकीला वापरण्याचा प्रयत्न केला। त्याला हाणून पाडण्यासाठी आम्ही आंदोलन केलं। पुण्यामध्ये अनेक घडामोडी घटना घडताना पाहायला मिळाल्या। अनेक ठिकाणी तुम्ही म्हणालात की पैशाचा वापर केला गेला। काल रात्रीतला दिवस कसा होता? काल रात्री काय काय घडलंय का? याबाबतची आपण काल देखील मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करून भूमिका बजावली होती। मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे आणि मला जिथं चुकीचं दिसतं त्या ठिकाणी मी ताकदीने लढण्याचा प्रयत्न करतो। काल चुकीचं होतं, मी पोलिसांना माहिती दिली पण पोलीस कारवाई करत नव्हते। मग आंदोलन केल्यानंतर पोलीस सगळे रस्त्यावर आले आणि पैसे वाटणारे बऱ्यापैकी लोक थांबले आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीची वाटचाल ही प्रामाणिक व्हावी अशी माझं मत होतं। त्यामुळे कालचे पैसे वाटप बंद झाले। सुसंस्कृत शहर पुण्याला मानलं जातं। पुणेकर या सगळ्या पैशाच्या लोभाला, भाजपच्या या सगळ्याला बळी पडेल? हा भ्रष्टाचाराचा कमवलेला पैसा ह्याला पुणेकर दाद देणार नाहीत, भीक घालणार नाहीत हा माझा विश्वास। विजय निश्चित आहे। मी निवडणूक ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी निवडणूक पुणेकरांनी हातात घेतली आणि पुणेकरांचा उमेदवार आहे। मला तर खऱ्या अर्थाने काँग्रेसने पुणेकरांचं जनमत घेऊन मला उमेदवारी दिली आणि पुणेकरांनी विश्वास ठेवला आणि मग पुणेकरांचा उमेदवार म्हटलं मी हरूच शकत नाही, मी जिंकणारच। लीड कितीचा असेल भाऊ? एवढा विश्वास? लाखाच्या पुढे लीड असेल। तर हा विश्वास जो आहे रवींद्र धंगेकरांकडून व्यक्त केला जातोय। लाखाच्या पुढे जे ते लीड असेल आणि विजय मीच होणार अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो रवींद्र धंगेकरांनी व्यक्त केला आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।